आता या शक्यतेमधलं देवाचं उत्थापन होणार आहे आणि मुख्य प्रतिष्ठेसाठी आपण ही मूर्ती त्या गाभाऱ्यामध्ये देणार आहोत। आता तुम्ही ते जमला त्या कार्यक्रमाकरता ते काय सांगायचं तुम्हाला कळलं पाहिजे, यासाठी हे तुम्हाला आम्ही सांगतो। नाही तर आमचं आम्ही सगळं करत राहिलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही। म्हणून हे आम्हाला तुम्हाला सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठी आहे, जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा। आपल्याला पुढे पहिले या देवतांची काही स्तुती वगैरे होईल आणि त्यानंतर देवतेला उठवलं जाईल। काका तुम्ही ते सुनीता फोटो मी रेकॉर्डिंग करते। भाऊ भाऊ संगीता फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढतो। गणेश तू भर धान्य आता सगळ्यांनी दिगंबराचा गजर करायचा आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत, शब्द वाजवणार आहे। ओम वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री गुरुदेव श्री गुरुदेव इकडे 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 अवधूत चिंतन श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा बाजूला बाजूला चला तुम्ही दोघं ना। चला उठा 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 निघायचं आपल्याला, तिकडे निघायचं आपल्याला। अति सुंदर किती छान आहे। मधली जागा जी आहे ती कंपनी, मधली जागा कंप्लीट कोपेश्वराची आहे, मधली जागा मोकेश्वराची आहे। मधली जागा मोकळी ठेवा। दोघांना जाता येईल अशी जागा ठेवा। अजून सरका, अजून सरका। प्रशांत सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आतमध्ये गर्भगृहामध्ये
आतमध्ये येते दर्शन करण्यासाठी. तोपर्यंत जी पूजेला बसलेले यजमान आहे त्यापैकी हे दोघं जण जी मूर्ती आतमध्ये घेऊन जाणार ते आणि मूर्ती संस्कार करण्यासाठी आहे हे एवढं फक्त आतमध्ये येतील. अलग सत्ता सगळ्या बाकीच्या आतमध्ये गर्दी झाली. वहिनी तू जाणार आहे का आतमध्ये जर गर्दी झाली तर आम्हाला पूजा करता येणार नाही. व्यवस्थित सगळा विधी होणार नाही. गर्दी करू नका. नंतर सगळ्यांना आतमध्ये जाऊन नंतर मूर्ती स्थापित झाली की सगळ्यांनी आतमध्ये जाऊन व्यवस्थित दर्शन करा. दर्शनाला कोणाला काही बंधन नाही. पण पूजा जो विधी चालणार आहे तो विधिवत होण्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा लहान मुलांनी बायकांनी आतमध्ये प्रवेश करायचा नाही आणि त्यातल्या त्यात कपडे घालले आणि पूजेचा अजिबातच नाही प्रवेश करायचा. आलं लक्षात? मूर्ती आपल्याला आतमध्ये घेऊन जायची आहे. सांगितलं त्याप्रमाणे जरी आता आपण मूर्ती ज्या मुहूर्तावर मूर्ती स्थापन करण्याचं निश्चित केलेलं आहे ते झाल्यानंतर जी पूजा होणार आहे ती पूजा झाल्यानंतर आज दर्शनाचं नियोजन आहे. तर काय होईल आम्ही बाकीच्या विधीमध्ये राहू तोपर्यंत सगळ्यांना आज दिवसाला सुरुवात होईल. आपण देव प्रतिष्ठित झालेले नाही. आता आपण त्या शिल्पकाराला आपल्या याच्यानुसार करूनच आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो व्यवस्थित की आपल्याला त्यांच्या ताब्यात देणार आहोत. आणि तेही झाल्यानंतर जी आपण मुहूर्त काढलेला आहे त्या मुहूर्तावर पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांनी ओम कलकलाचरुढं आपण बसवले की सगळ्यांनी फोटो काढा. आम्हाला सांगतील ना गुरुजी. नाही नाही अजून मागे नाही त्याच्यात काय सांगायचं आहे अजून. दोन मिनिटं समोरून घेऊ द्या. थोडं बाजू हे बघा वस्त्र काढून घ्यायचं नंतर फिट करायची मूर्ती. ते फुलं फुलं काढावं लागतील. गुरुजी सिमेंट ते टाकायचं. हो हो तुम्ही नाही नाही मीच करतोय पण तुम्ही नाही म्हणत. प्रवीण पाठीमागून ताट दे ताट.